नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पीक विम्याबाबत एक महत्त्वाचा असं अपडेट आहे। पीक विमा जो 2023 मधला देखील काही शेतकऱ्यांचा बाकी आहे आणि 2024 मधला देखील खरीप आणि रब्बीचा हा दोन्ही पीक विमा बरेचसे शेतकऱ्यांचे क्लेम पास झालेले आहे। क्लेम पास दाखवत आहे, रक्कम दाखवत आहे, परंतु पीक विमा अद्यापपर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही। याबाबत जे आहे ते पीक विमा कंपनीशी जर प्रश्न विचारले किंवा विचारणे केले असते की पीक विमा का जमा झाला नाही, तर त्यांच्याकडे एकच उत्तर होतं, अधिकारी विचारो, नेते विचारो की शेतकरी, की आम्हाला गव्हर्नमेंटकडून जे आहे ते उर्वरित हप्ता जो आहे ते आमच्या जमा झालेला नाही, त्यामुळे जे आहे ते आम्ही हा पीक विमा वाटप केलेला नाही। तर हीच बाब जी आहे, तर आता अनेक जे आहे अधिवेशनामध्ये अनेक नेत्याकडून हे प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे की जे शेतकऱ्याचा उर्वरित पीक विमा आहे तो केव्हा जमा होणार आहे। आणि ही बाब सरकारनं ही लक्षात घेऊन जे आहे ते काल जे राज्याचे कृषी मंत्री आहे त्यांनी ज्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे की जो 2024चा खरीपचा जो उर्वरित हप्ता होता 1000 कोटी रुपयाचा, तो एक आठवड्याच्या आतमध्ये जे आहे ते कंपनीवर म्हणजे कंपनीकडे जमा करण्यात येईल आणि 15 दिवसाच्या आतमध्ये जो सर्व उर्वरित शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे ज्यांचे क्लेम पास झालेले अशा शेतकऱ्यांचं म्हणतो मी, सर्व म्हणजे सरसकट नाही, ज्या शेतकऱ्यांचे क्लेम हे पास झालेले आहेत, खरीप 2024चा असेल किंवा रब्बी 2024चा, असे बरेचसे शेतकरी आहे ज्यांचे क्लेम पास झालेले आहे परंतु खात्यावर पेमेंट आलेली नाही, अशा सर्व शेतकऱ्यांचा जे आहे तर तो पीक विमा जो आहे तो 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचा जे आदेश आहे ते कृषी मंत्र्यांनी दिलेले आहे, अशी घोषणा त्यांनी काल अधिवेशनामध्ये केलेली आहे। यामागचा एक मोठा कारण हे देखील आहे की जो नवीन पीक विमा योजना आलेली आहे, आता जो शेतकऱ्यांना जो प्रीमियम भरून आहे तर त्याकडे सबसेल शेतकऱ्यांनी जे आहे ते पाठ फिरवलेली आहे। शेतकरी खूप तुरळक प्रमाण आहे जी शेतकरी यामध्ये नोंदणी करत आहे किंवा विमा भरत आहे, कारण मागील 2 वर्षाचाच बरेच शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी देखील हा एक प्रयत्न आहे की जो 1000 कोटीचा हप्ता बरेच दिवसापासून कंपन्यांचा बाकी होता जमा करणे, तो आता काल घोषणा केलेली आहे की तो एक हप्त्यामध्ये जे आहे ते कंपन्यांकडे जमा करणार आणि 15 दिवसाच्या आतमध्ये ज्याही शेतकऱ्यांचं क्लेम हे पास झालेला आहे आणि त्यांचा पीक विमा हा बाकी आहे जमा होणे, तो सर्व पीक विमा जे आहे ते 15 दिवस 2 आठवड्याच्या आतमध्ये त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावा, असं जे आहे ते आश्वासन किंवा आदेश देखील कृषी मंत्र्यांनी काल अधिवेशनामध्ये दिलेले आहे। तर मित्रांनो, बघूया आता हे खरंच 15 दिवसामध्ये कंपन्या इतकं तत्परतेने काम करतात का? गव्हर्नमेंटने हप्ता जमा केल्यानंतर 2 आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा होते का? जेव्हा विमा जमा व्हायला सुरुवात होईल त्याबाबत देखील अपडेट आपण यावरती नक्कीच देऊ। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। असेच महत्त्वाचे शेतीविषयक आणि योजनेविषयक नवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।